आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराडच्या कोल्हापूर नाका येथे उड्डाणपुलाच्या भरावाचे काम अंतिम टप्प्यात आले असून भरावापुढे कोयना नदीवरील नवीन पुलाच्या भरावासह संरक्षक भिंतीच्या कामानेही आता वेग घेतला आहे। कोयना नदीवर कोल्हापूर ते सातारा लेनवर नवीन पूल उभारला आहे। अमित हॉटेल नजीक पुलाच्या भरावासह संरक्षक भिंतीचे सध्या काम सुरू आहे। आज मंगळवार दिनांक 28 एप्रिल रोजी घेतलेल्या दृश्यात आपण पाहू शकता की उड्डाणपुलाच्या भरावाचे कामही गतीने सुरू असून निम्म्याहून अधिकचा भराव पूर्ण होत आला आहे। आता पूर्ण झालेल्या भरावाच्या संरक्षक भिंतीवर संरक्षक कठडे बसवण्यास प्रारंभ झाला आहे। उड्डाणपुलाच्या उर्वरित भरावाचे काम आता बाकी असून त्यासाठी कोयना नदीवरील दोन्ही नवीन पुलांची कामे होणे गरजेचे आहे। मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह ठेकेदार कंपनीकडून पावसाळ्यापूर्वी कोयना पुलासह उड्डाणपुलाच्या भरावाचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी उदासीनता दिसून येत असल्याने याचा फटका वाहनधारकांना पावसाळ्यात बसण्याची शक्यता आहे। उड्डाणपुलाच्या भरावाचे हे सध्याचे काम आपण पाहू शकता। कोल्हापूर नाका ते कोयना पुलापर्यंत सुमारे 400 मीटरचा भराव पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आव्हान ठेकेदारापुढे असून सदरचे काम पूर्ण झाल्याशिवाय उड्डाणपूल वाहतुकीला खुला होणार नाही।